हॅलो. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काहीतरी वेगळं बघायला मिळणार आहे. तर मी आलेली आहे कोकणामध्ये. माझ्या एका फ्रेंडचं वडिलांनी घर बांधलं आहे. सो तिथे त्यांची एक प्रथा असते की नवीन घर बांधलं की बळी द्यायचा. तर इथे त्यांनी बकरी कापलेली आहे. तर सगळ्यात आधी आपण इथे बघणार आहे की त्यांनी कसं गरम मसाले, खडे मसाले टाकून राईस बनवला आहे, स्टीम राईस. त्यांनी तेलामध्ये गरम मसाले टाकलेले आहेत, नंतर आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे. त्यांनी आता ह्याच्यामध्ये टाकलेला आहे पुदिना आणि गरम पाणी. गरम म्हणजे खूप पण उकळलेलं नाही आहे पाणी, कोमट पाणी होतं. मीठ टाकलेलं आहे. ह्या पाण्याला उकळी फुटली की त्यांनी मग ह्याच्यामध्ये कोलम राईस टाकलेला आहे. तिने इथे जे मटण कापून घेतलं होतं ते धुवून घेतलेलं आहे चांगलं. त्याला मॅग्नेट करून घेतलेलं आहे. आलं लसूण पेस्ट, गरम मसाले, अख्खे मसाले, तेल आणि दही लावून 1 तासभर तिने मॅग्नेट करायला ठेवलं होतं आणि चांगलं चोळून घेतलेलं आहे. इथे आता ऑलमोस्ट राईस 70% कुक झालेला आहे. आता त्यांनी इथे घेतलेलं आहे पातेल्यामध्ये तेल. इथे परत खडे मसाले टाकलेले आहे. आता ह्याच्यामध्ये कांदा परतून घेणार आहे तेलामध्ये, कलर चेंज होईपर्यंत. जेवढा कांदा होता त्याच्या निम्मा त्याने टोमॅटो घेतलेला आहे. आता इथे मटण टाकलेलं आहे. तेलात चांगलं परतून घ्यायचं आहे आणि हे मटण उघडं शिजवायचं आहे, म्हणजे त्याला चुलीचा फ्लेवर छान लागतो. तुम्ही आता इथे बघू शकता मटण चांगलं शिजलेलं आहे आणि उकळी पण फुटलेली आहे. सो हे चुलीवरचं मटण आता रेडी झालेलं आहे.